साईबाबांच्या शिर्डीत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सबुरी नसल्याचं पाहायला मिळत आहे। 2 महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची घर वापसी झाली। मात्र यामुळे बबनराव घोलपांची जाहीर नाराजी पाहायला मिळाली। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे। त्यामुळे उमेदवारीच्या आशेनं भाऊसाहेब वागचौरेंनी पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधलंय। या मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांची आता एकजूट निर्माण झालेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व शिवसैनिक देखील कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे जनतेनं आणि सर्व शिवसैनिकांनी येत्या 2024ला माझ्या बाबतीत जो काही मनोमन निर्णय केलेला आहे तो आपल्याला दिसेलच। 2009 मध्ये भाऊसाहेब वागचौरेंनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता। मात्र 2014 मध्ये वागचौरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मात्र सदाशिव लोखंडेंनी त्यांचा पराभव केला होता। पक्षाशी केलेल्या गद्दारीमुळे शिवसैनिकांचा वागचौरे यांना विरोध होता। मात्र सदाशिव लोखंडेंनी साथ सोडल्यामुळे वागचौरेंची घरवापसी झाली। तर दुसरीकडे बबनराव घोलप यांनी केलेल्या नियुक्त्या बरखास्त करून रावसाहेब खेवरे यांना जिल्हा प्रमुख करण्यात आले। त्यांनी जे काम केलंय ते व्यवस्थित केलं असेल, कदाचित त्यांच्या कुवतीप्रमाणे केलं असेल, पण जे जनतेत पाहिजे त्या पद्धतीने झालं नसेल, म्हणून मला पुन्हा संधी दिली आणि मी एक नव चैतन्य या जिल्ह्यात आणून सर्व नवा जुन्या लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी पक्ष पुन्हा वाढवणार। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे 2दा आमदार राहिलेले आणि 2019 मध्ये आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळेंनीही शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली। एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करत असताना काँग्रेसमधूनही जागा लढवण्यासाठी दबाव वाढत चालला। बाळासाहेब थोरात यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या अनेकांनी लोकसभेची तयारी सुरू केली। परिणामी शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा चांगलाच तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।